सोलापुरातील बार्शी तालुक्यातील भोगवती नदी तुडुंब भरून वाहते। भोगवती नदीवरील बंधारा प्रवाहित झालाय। अनेक दिवसांनंतर भोगवती नदी प्रवाहित झाली। वैरागमधील तडवळे गावातील बंधारा तुडुंब झालाय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये काल सायंकाळी 5च्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला आहे। अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातील वैराग भागातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये घरामध्ये जे आहे ते पाणी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे वैराग तालुक्यामध्येच असलेल्या या खरं तर बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये असलेल्या या तडवळे गावामध्ये हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जो आहे तो या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे। खरं तर मे महिन्यामध्ये हा बंधारा प्रवाहित होण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र असं असलं तरी ऐन उन्हाळ्यामध्ये झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी हा पाऊस जो आहे तो पोषक नसल्याचं शेतकरी सांगतायत। दुसरीकडे हा भोगावती नदी जी आहे ती जाऊन सीना नदीला मिळते आणि त्यामुळे आता या काठावरच्या शेतकऱ्यांना जो आहे तो कुठेतरी दिलासा मिळणार आहे। आपण पाहतोय तुडुंब भरून हे सर्व नद्या ज्या आहेत त्या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिन सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर।